कोलकाता, बिहार, उत्तराखंड, यूपी और अब बदलापुर में महिलाओं, बच्चियों के साथ हुई क्रूरता ने देश को झकझोर कर रख दिया है। इस वक्त केवल महिलाएं नहीं बल्कि पूरा देश दुख और गुस्से में है। नमस्कार, मैं निशा पंजवानी, आप देख रहे हैं महाराष्ट्र टीवी 24 की कवर स्टोरी। बीते 9 अगस्त की काली रात को कोलकाता में महिला डॉक्टर के साथ हुए अपराध के बाद ठाणे जिले के बदलापुर में एक प्रतिष्ठित स्कूल के सफाई कर्मी ने कथित तौर पर नर्सरी की 2 छात्राओं 4 साल की लड़कियों का यौन उत्पीड़न किया है, जिसके बाद मंगलवार को बदलापुर रेलवे स्टेशन पर विरोध प्रदर्शन शुरू हो गया। लोकल ट्रेनों को रोक दिया गया और आंदोलनकारियों ने पटरियों को ब्लॉक कर दिया। पुलिस ने भीड़ को रोकने के लिए आंसू गैस के गोले दागे, जिसके बाद लोगों ने पथराव शुरू किया। घटना में कई लोग घायल हुए हैं। 23 साल के आरोपी ने 16 अगस्त को स्कूल के बाथरूम में बच्चियों का यौन शोषण किया था। बच्चियों के पेरेंट्स ने एक दिन बाद यानी कि 17 अगस्त को एफआईआर दर्ज कराई। इस पर विधानसभा के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने बयान देते हुए कहा है कि बदलापुर में बाल शोषण की घटना दुर्भाग्यपूर्ण है। उन्होंने इस संबंध में कहा कि पुलिस कमिश्नर से उन्होंने फोन पर चर्चा की है। इस मामले में माता पिता को बिठाकर रखने वाली महिला पुलिस अधिकारी को निलंबित किया जाना चाहिए। पीड़ित लड़कियों के माता पिता को बिना शिकायत लिए 11 घंटे तक थाने में बिठा दिया गया, इसलिए आरोपियों पर 3 महीने में कार्रवाई की जानी चाहिए और आरोपी को मौत की सजा सुनाई जाए। बदलापूरमध्ये जी घटना झाली अत्यंत काळी झेलवणारी घटना आहे। म्हणजे माणसाला या सगळ्या घटनेकडे बघितल्यानंतर एक 3.5 वर्षाची मुलगी, एक 4.25 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो। तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांची तक्रार 11 तास त्यांना बसवून ठेवलं जातं। अरे कुठे चाललंय पोलीस खातं? काय संवेदना राहिल्यात की नाही? 4.25 आणि 3.5 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाल्याने तक्रारसाठी गेल्यावर 11 तास जर बसवून ठेवत असाल तर तुमची कायदा सुव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा ही कुचकामी ठरली आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणूनच मी आत्ताच पोलीस आपल्या कमिशनरशी बोललो, त्यांना सांगितलं जी महिला याला जबाबदार आहे आणि 11 तास बसवून ठेवून तक्रार न घेणाऱ्या महिला अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, ही मागणी आम्ही केलेली आहे। आणि एकीकडे लाडकी बहीण म्हणून मिळत आहे, तर लाडक्या लेकीवर अत्याचार होत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मूग गिळून बसलेत का? तर काय एवढं त्यांना त्यांच्या संवेदना संपल्या? मताच्या राजकारणासाठी लाडकी बहीण म्हणून छाती आपली उर बळवून घ्यायचा सरकारी पैशातून देऊन, आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्र हा आता महिलावरील अत्याचाराचा एक म्हणजे उत्तर प्रदेशाला मागे टाकलंय, इतक्या घटना महाराष्ट्रात होत आहे। त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। कुठे चाललो आपण? म्हणून स्पष्टपणे मागणी आहे की राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आता बोज वाढवला आहे। पोलिसांवर कुणाचाही धाक राहिला नाही। पोलीस मन वाटेल त्याप्रमाणे काम करतायत। गृह खातं झोपीत गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे। आणि अशा स्थितीमध्ये आमची मागणी आहे की त्या महिला अधिकाऱ्याला तात्काळ कारवाई करा। आज प्रचंड माप तिकडे झालेला आहे। तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आहे। शाळांमध्ये शाळेची तोडफोड चालली, गाड्यांची तोडफोड चालली, इथपर्यंत परिस्थिती उद्भवपर्यंत पोलीस काय करत होते? छोट्या छोट्या बालिकेवर अत्याचार होत असताना पोलीस वाट बघत असतात आणि तक्रार गेल्यानंतर त्यांना बसवून ठेवतात, छळतात। हे सगळं जे काही झालंय हे यांचा निर्ढावलेपणा आहे। यांना जी मस्ती आली आहे, आमचं कोण काही करू शकत नाही, त्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे। हे सरकार याला जबाबदार आहे। एकीकडे पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर महिलेवर झाल्यानंतर तिथील सरकारवर ज्या पद्धतीनं आरोप केले गेले त्यापेक्षा ही घटना मोठी आहे महाराष्ट्रातील। त्या घटनेचं मी म्हणत नाही, कोणी समर्थन करणार नाही, पण छोट्या छोट्या 2 बालिकेवर अत्याचार होतो त्याचा उघड होते। तरी पण कारवाई करत असताना वेळकाढूपणा करताय, दिरंगाई करताय। तुम्हाला लाज काही राहिली की नाही? लाज लज्जा राहिली की नाही? असा प्रश्न निर्माण होतो। म्हणून तातडीनं कारवाई करा अशी आमची मागणी। या हॅशटॅगवर हा विषय घेतला पाहिजे।
या नराधमाला फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण 3 महिन्यामध्ये रोज सुनावणी घेऊन 3 महिन्यामध्ये संपवा. बाकीचे कामं महत्वाचे नाही. छोट्या छोट्या बालिकेवर 3.5 वर्षाच्या 2 बालिकेवर अत्याचार होतो, तर हे प्रकरण किती गंभीर आहे. आणि या संदर्भात हे ब्र काढत नाही, बोलत नाही. मुख्यमंत्री बोलत नाही त्यांच्या जिल्ह्यात असून, उपमुख्यमंत्री बोलत नाही. मग ह्यांचं लक्ष कुठे आहे? निवडणूक जिंकणं हा एकमेव धंदा आहे का? त्यासाठी हे फास्ट ट्रॅकवर घेतलं पाहिजे. 3 महिन्यामध्ये हे प्रकरण निकाली काढा आणि नराधमांना फाशी द्या, जो कोणी नराधम आहे, अशी आमची मागणी आहे. पुलिस ने पॉक्सो एक्ट के तहत केस दर्ज कर आरोपी अक्षय शिंदे को गिरफ्तार किया है. इलाके की महिला इंस्पेक्टर का ट्रांसफर कर दिया गया है. स्कूल प्रिंसिपल, क्लास टीचर और एक महिला कर्मचारी को निलंबित किया गया है. मामले की जांच के लिए एसआईटी गठित की गई है. केस फास्ट ट्रैक कोर्ट में चलाने को कहा गया है. इन सब पर राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि बदलापुर में हुई दुर्भाग्यपूर्ण घटना की जांच के लिए पुलिस महानिरीक्षक स्तर की वरिष्ठ आईपीएस अधिकारी आरती सिंह को तुरंत नियुक्त किया गया है. उन्होंने आरोप पत्र दाखिल कर मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में चलाया जाएगा, ऐसा कहा. ऐसे हत्यारों को शीघ्र सजा मिले, इसके लिए राज्य सरकार एवं पुलिस विभाग निरंतर प्रयासरत रहेगा. बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे. शाळेतल्या 2 अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा सफाई करता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे हे अत्यंत निंदनीय आणि मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे. या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे. आम्ही तात्काळ या संदर्भात सिनियर आयपीएस ऑफिसर आरती सिंग ज्या आयजी लेवलचे ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे. या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल. त्या दृष्टीने जी कारवाई करणं आवश्यक आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे. सर, जो मॉब आलेला आहे तो स्वयंस्फूर्तीनं आलेला आहे का? कारण त्याला नेतृत्व कुणाचंच नाही, ते अचानकपणे येऊन रेल्वे ट्रॅकवर उतरले. मग आता हा मॉब जो आलेला आहे हा स्वयंस्फूर्तीने आला किंवा कसा आला याच्यावर कमेंट करणं हे मला योग्य वाटत नाही. उद्रेक भावनांचा असू शकतो, पण त्या ठिकाणी जी काही मागणी होती आहे की तात्काळ फाशी द्या, तर मला असं वाटतं की कायद्यानुसार जे अत्यंत तातडीनं आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जातो आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भात ज्या संवेदनशीलतेनं हे काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलीस विभागाचा देखील आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ नये हा मात्र प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. पण ही घटना 13 ऑगस्टला घडली आणि आता इतका उशीर झालेला आहे या सगळ्यामध्ये कारवाई करायला असं वाटत नाही. ही कारवाई ती घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ झालेली आहे. तथापि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कुठली दिरंगाई केली आहे का, कोणी लपवून ठेवलं आहे का, या संदर्भातही चौकशी ही जी काही SIT आपण केली आहे ती करेल. किती दिवसांमध्ये ही याही संदर्भात चौकशी करून जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल, जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, जाणीवपूर्वक FIR लॉन्च करायला उशीर केला असेल, असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल. टाइम बाउंड असणार आहे की इन्क्वायरी? इन्क्वायरी तर फार फास्ट करण्यात येईल, कारण आम्हाला या संदर्भात तात्काळ त्याची चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस सुरू करायची. सुप्रिया सुळेंनी तुमच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. असं आहे की मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं
की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. संवेदनाहीन, ज्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं. कारण किमान ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळी ते राजकारण करायचं नसतं, पण निव्वळ राजकारण, यांच्या मनामध्ये दुसरं काही नाही, यांच्या मनात केवळ राजकारण आहे. ते राजकारण आता त्यांच्या मनातलं बाहेर येतं. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तींनी इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही. किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समनसारखं वागलं पाहिजे. त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं, तशा सूचना करायच्या असतात. पण जसं मी सांगितलं, सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो, यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही. वहीं इस दौरान विपक्ष ने कहा कि महाराष्ट्र को ये घटना शर्मसार करने वाली है. इस बीच पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि दोषियों को जल्द से जल्द सजा देने की मांग उन्होंने की है. महाराष्ट्र नवनिर्माण सेना के प्रमुख राज ठाकरे ने सोशल मीडिया पर लिखा, पुलिस को इसमें केस दर्ज करने में 12 घंटे क्यों लग गए. एक तरफ कानून का राज कहते हैं और दूसरी तरफ पुलिस की ये कैसी ढिलाई. मैं महाराष्ट्र के सैनिकों से कहना चाहता हूं कि जब तक इस मामले के आरोपियों को कड़ी सजा नहीं मिल जाती तब तक आप अपना ध्यान इन मामलों पर बनाए रखें. ये देखिए आज कवर स्टोरी आपने महाराष्ट्र टीवी 24 में बदलापुर की. इसी तरह की अन्य खबरों को देखने के लिए देखते रहिए महाराष्ट्र टीवी 24. नमस्कार. अगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा चीन टपाक डमडम. जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार. डायनासोर, गॉडजिला और गोरिल्ला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ. 13 अगस्त से रोजाना 3 शो, 1, 5 और रात 8 बजे. विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन, झांसी रानी चौक, नागपुर में. बुकिंग्स के लिए विजिट करें www.badshahmagicalworld.com. के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है. ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है. इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं. इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है. अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं. इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 350-2300. चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो. पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे
अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली, त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला. त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो. पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं. अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं. स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला. केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.